नमस्कार मित्रांनो, मी आहे भावेश पाटील. आपल्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण रेसिपीमध्ये बनवणार आहोत सुक्या माकलांचे कालवण, म्हणजे सुकं कालवण. तर बघूया त्यासाठी लागणारे पदार्थ आणि कसं बनवतात ते बघूया. हे आहेत माकले. तर माकले आपण पूर्ण स्वच्छ धुवून कटिंग करून घेतलेले आहेत. आणि सुक्या माकल्या त्यांना अर्ध्या एक तास भिजवून ठेवलेल्या होत्या. तर ते भिजवल्यानंतर धुवून कापून घेतलेले आहेत आणि त्याची बनवणार आहोत मी सुक्या माकल्या, म्हणजे सुक्या ग्रेव्ही. तर त्याचं आता लागणारं साईज ते काय काय आहे ते दाखवतो तुम्हाला. ते कापलेला कांदा आहे, टॅमॅटो घेतले, हिरवी मिरची, दालचिनी, लवंग, कढीपत्ता, लसूण अद्रकची पेस्ट आणि हे ओलं खोबरं वाटून घेतलेलं आहे. चला तर आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. चला तर मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकलेलं तेल, कारण माकले शिजवण्यासाठी भरपूर टाईम लागते. बस अशा प्रकारे मित्रांनो 4-5 शिटे घ्यायचे, कारण माकुळ शिजायला थोडा अवघड असतो, चिकट असतो. कुकरचे 4-5 शिटे झालेत आणि आता बाजूला तवा ठेवलेला आहे भाकरीसाठी, कारण सुक्या माकल्यांबरोबर भाकरी चांगली लागते खायला. अशा प्रकारे मित्रांनो कुकरमध्ये माकले शिजवण्यासाठी 4-5 शिटे घेतलेत, कारण शिजवण्यासाठी माकले टाईम लागते. तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो, खोबरं. टोमॅटो आणि खोबरं टाकून घेतलेलं आहे. गरम मसाला, लाल मसाला, कोली मसाला टाकलेला आहे. आणि त्याला आपण आता परत हलवून घेऊया, नंतर अजून 2 शिटी घेऊया. आता त्याला हलवून घेऊन पुन्हा परत 2 शिटे परत घ्यायचे, तर माकुले पूर्णपणे शिजलं पाहिजे. ते मोठ्या असल्यामुळे कुकरला टाकलं आम्ही शिजायला, नाही तर बारक्या तुम्ही टोपात पण शिजवू शकता माकले. मित्रांनो तर आता अशा प्रकारे झालेला आहे आपला माकल्यांचा कालवण ग्रेव्हीवाला. बघूया आता घेऊया. तर माकल्या तर मस्त वेगळी दिसत आहेत, मटणासारख्या. बघूया आता खाऊन कशा झाल्यात त्या. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये नक्की कसं झालं ते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली माकल्याची रेसिपी झालेली आहे. मस्तपैकी माकल्याचं कालवण, भाकरी, भात, लिंबू, कांदा आणि काकडी. आणि बायकोनी दुपारच्या कालवणासाठी सुक्या खाऱ्यांचा कालवण बनवलं, ते मला भरपूर आवडते. त्यासाठी
आपण ते घेणार आहोत. अशा प्रकारे आपण चला बायको जेवूया. जेवायला सुरुवात करतो. तर मंडळी या जेवायला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.